श्री हरिविजय कथासार अध्याय 5. षटकासूर आणि तृणासूर यांचा वध. श्रीकृष्णाच्या बाललीला. श्रीकृष्णाने पूतनेस मारल्याची हकीकत ऐकून कंस अगदी गडबडून गेला. गोकुळात श्रीकृष्ण अंगणात रांगू लागला, खेळू लागला. षटकासूर राक्षसाने ते पाहिले. तो कृष्णवधार्थ मथुरेहून आला होता. तो गुप्त रूपाने कृष्णवधाची संधी पाहत होता. त्याने कृष्ण अंगणात खेळत असलेला पाहिला. ही संधी साधून षटकासूर एका मोठ्या गाड्याच्या रूपाने कृष्णाचा चुराडा करण्यासाठी त्याच्या अंगावर धावला. तो समोरून येत असलेला पाहून कृष्णाने सहज त्याला एक लाथ मारली. त्याबरोबर त्या प्रचंड गाड्याचा एकदम चुरा झाला. थोड्या वेळाने बाहेरून नंद येऊन पाहतो तो श्रीकृष्णाजवळ प्रचंड गाडा मोडून पडला आहे. इतक्यात तेथे दुसरे कित्येक गवळी जमले. सर्वांना तो चमत्कार पाहून आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा भयंकर गाडा इथं पडला आहे आणि तो जर या बाळाच्या अंगावर लोटला असता तर हा बाळ पुन्हा काही आपणास दिसला नसता. देवाची कृपा म्हणूनच हे विघ्न टळलं. ऐकून नंद यशोदेकडे पाहून म्हणाला, श्रीकृष्णावर अशी संकट नेहमीच येऊ लागली आहेत. तू याला थोडं सुद्धा विसंबत जाऊ नकोस. कारण कोणत्या वेळी काय होईल याचा नेम नाही. देवाची आपल्यावर मोठी कृपा म्हणून आजचा प्रसंग टळला. श्रीकृष्ण आता अंगणात रांगू लागला. लवकरच बलरामही त्याच्या जोडीला खेळायला येऊ लागला. केव्हा चिखलात लोळावे, केव्हा धुळीत रांगून धुळीने अंग भरवावे. जोडीने अंगणात रांगत जावे. एक गोरा एक सावळा अशी त्या दोघांची सुंदर जोडी. नाना प्रकारच्या क्रीडा करताना पाहून नंद, यशोदा, रोहिणी, सर्व गवळणी व गवळी यांना आनंद होऊ लागला. सर्वजण दररोज नंदाच्या घरी येऊन श्रीकृष्णास आणि बलरामास उचलून घेऊन त्यांचे कौतुक करू लागले. त्यांना खेळवू लागले. काही दिवसांनी बलराम आणि कृष्ण दुडू चालू लागले. हळूहळू बोबडे बोलू लागले. ते नाचू लागले, पळू लागले. म्हणजे सर्वांनी ते कौतुक पाहून धन्य व्हावे, त्यांच्या खेळात मोठ्यांनी भागीदार बनावे, असा आनंद कृष्णाच्या सहवासात सर्व गवळी व गवळण, नंद, यशोदा, रोहिणी यांना मिळू लागला. अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या बाललीला गोकुळात चालल्या होत्या. तिकडे कंसाची चिंता वाढत होती. आपला वैरी गोकुळात मोठा होत आहे म्हणून तो जागच्या जागी दात ओठ खात होता. एकदा तृणावर्त नावाचा राक्षस कंसाला म्हणाला, महाराज, मी आपल्या शत्रूचा नाश करतो. मी वायू रूप घेऊन आकाशमार्गाने जातो आणि कृष्णाला तुमच्या समोर आणून उभा करतो. ही तृणवर्ताची प्रतिज्ञा ऐकून कंसाला आनंद झाला. संध्याकाळची वेळ होती. यशोदा कृष्णाला कडेवर घेऊन गोपींशी बोलत होती. तृणावर्त वाऱ्याच्या वेगाने येत आहे हे जाणून श्रीकृष्णाने आपले अंग जड केले. तेव्हा यशोदेने श्रीकृष्णाला कडेवरून खाली ठेवले. कृष्ण दुडदुडा धावत अंगणात गेला. इतक्या तृणावर्त वाऱ्याच्या रूपाने गोकुळावर आला. वारा भयंकर सुटला. गोकुळ आता वाऱ्यासह आकाशात उडून जाते का सर्व घरे पडून जातात असे सर्वांना वाटले. सर्वांनी आपल्या घराची दारे लावली. यशोदा कृष्णास अंगणातून आणण्यास बाहेर आली. तो तृणावर्ताने कृष्णास वरचेवर उडविले. धुळीचा एकच लोट सर्व ठिकाणी उडाला. कोणी कोणाला दिसेना. मोठमोठे वृक्ष घरावर आदळून मोडून पडले. जिकडे तिकडे हलकल्लोळ झाला. त्या धूमचक्री श्रीकृष्णाने विराट रूप घेऊन तृणावर्ताची मान मोडून टाकली व त्याचा वध करून कृष्ण बालरूप घेऊन अंगणात परत आला. तत्क्षणी वारा थांबला. तृणावर्ताचे शरीर गतप्राण होऊन अंगणात पडले. लोक सावध झाले. त्यावेळी श्रीकृष्ण अंगणात खेळत असलेला पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. यशोदेने त्याला हृदयाशी धरले. नंतर नंदाने श्रीकृष्णास कडेवर घेऊन आपल्या घरात आणले. मोठा सोहळा केला. मथुरेत तृणावर्त मेल्याचे कंसाला कळाल्यावर तो भयाने अधिकच व्याकुळ झाला. एके दिवशी यशोदा कृष्णास मांडीवर घेऊन बसली असता तिने कृष्णाच्या सुकुमार मुखावरील केस बाजूला सारले. त्याचे मुख कुरवाळले. हे रत्न पूर्वपुण्याईने आपणास लाभले असा विचार तिच्या मनात आला. ती पुन्हा कृष्णमुखाकडे पाहू लागली. इतक्यात कृष्णाने यशोदेकडे पाहत जांभई दिली. तो त्याच्या तोंडात
सप्त पाताळे, सप्त महासागर, ब्रह्मा, विष्णू, शंकर आदी करून 33 कोटी देव तिला दिसले. तसेच बलराम आणि श्रीकृष्ण हे कंस व चाणूर यांस त्यांच्या सिंहासनावरून चढून मारित आहेत असे दिसले. यशोदेने कृष्णाला मांडीवर घेतले. तो स्तनपान करू लागला. तो तिच्या मनातील सर्व भावतरंग निघून गेले. नंतर तिने त्याला कुरवाळिले. एकदा कृष्ण रडत असता यशोदेने त्याला कडेवर घेऊन नीलभूमीकडे नेले. तेथे येता श्रीकृष्ण कडेवरून खाली उतरला आणि खेळत खेळत एका बाजूस जाऊन बसला. यशोदेचे लक्ष नव्हते. त्या नीलाच्या फारसबंदीवर उतरताच कृष्ण कोठे दिसेना. ते पाहताच यशोदा घाबरली. कारण त्या भूमीचा व कृष्णाचा रंग सारखाच होता. नंतर तिने सर्वत्र त्याचा शोध केला, पण कृष्ण कुठेच आढळेना. गोपाळ गोपी यांनीही सगळे गोकुळ धुंडाळले, उपयोग झाला नाही. यशोदा अगदी बावरून गेली. कृष्ण न सापडल्याने ती रडकुंडीला आली. ते पाहून मात्र श्रीकृष्ण प्रगट झाला व त्या नीलमण्यांच्या फरसबंदीवरून धावत धावत येताना दिसला. त्याला पाहून सर्वांना आनंद झाला. यशोदेने त्यास झटकन उचलून घेऊन त्याचे पटापट मुखे घेतले. नंदाने यशोदेकडून त्याला घेऊन आपल्या हृदयापाशी धरले.